रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चोवीस तारखेला संसदेचे अधिवेशन आहे आणि त्यामध्ये लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पण विरोधकांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्षपद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार आहोत. असं आहे, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना. जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करूच शकतात. आज सरकार बनलेली आहे. 292 आमचे खासदार NDAचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली. नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही. लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरा आधार काय आहे. सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही. तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या. मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे. आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडून सुद्धा प्रस्ताव देण्यात येते. पण असा काही जरुरी नाही आहे, कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सचाच गेम असतो. आणि बाकी मागच्या 2 रेजिममध्ये 14 ते 19 आणि 19 ते 24मध्ये डेप्युटी चेअरमनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती. कलिना मध्यवर्ती ग्रंथालय त्याबाबत कोर्टाने आदेश दिला आहे की भुजबळांना हजर व्हा, अन्यथा आपल्या विरुद्ध वॉरंट जाहीर केले जाईल. कोणतं कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड घोटाळा. असं आहे, तुम्ही एक घोटाळा हे शब्द जरा डिक्शनरीतून काढून टाका. घोटाळे काहीच नाही आहे. ते काही एखादं प्रकरण असू शकते, त्याच्यात कोणी कोर्टात जाऊ शकते, कोर्टाकडून काही डायरेक्शन येऊ शकते. पण घोटाळा तर जेव्हा माणूस त्यांना शिक्षा होतपर्यंत त्याला म्हणजे आरोपी म्हणणं चुकीचं राहील. भुजबळ साहेबांच्याबद्दल अनेक मागच्या काळामध्ये आरोप झाले. त्या सगळ्या आरोपांतून त्यांना कुठेही शिक्षा न झाली आणि उलट त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे कुठलाही असा घोटाळा शब्द जे आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वापरू नये. आणि भुजबळ साहेब या प्रकरणामध्ये ठीक आहे, काय कोर्टाचा काय आदेश मला माहिती नाही काय विषय आहे एक्झॅक्टली, पण जे काही विषय असेल ते आपलं म्हणजे आपली बाजू मांडून नक्कीच त्यांना कुठलाही म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असं सिद्ध होणार नाही. सर, उद्धव ठाकरे पण 288ची भाषा बोलत आहेत आणि नाना पटोले पण. काय होणार महाविकास? सगळ्या पक्षांना 288 जागाची तयारी ठेवलीच पाहिजे. सगळ्यांना, म्हणजे मी त्यांच्यासाठी मर्यादित का सांगतो, सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष आहोत तर आम्ही पण सगळ्या जागेची तयारी ठेवायला पाहिजे. मग नंतर जेव्हा आम्ही एक युती करतो त्यावेळी जर गिव्ह अँड टेकचा तो विषय राहतोच. पण आमची तयारी तर असलीच पाहिजे ना. आम्ही महाराष्ट्रामध्ये जर आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टीला उभं नाही करू शकलो तर मग आमची गिनती कोणाची पण, म्हणजे आमची नाही, चाहे ते शिवसेनाची हो की काँग्रेसची असो की कोणताही आमच्या पवारसाहेबांची असो, सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे. विधानसभेच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का? आणि आमचे आमदार नाराज आहेत, त्यांची मंदारणी पण मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल, कारण जागा रिक्त आहे. आणि त्याशिवाय आता एक 5-6 महिने चांगलं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यासाठी जे काही रिक्त जागा आहे ते भरून अधिक एक जोमाने आणि गतीनं काम होऊ शकते.
त्यांनी सरकारचं अभिनंदनही नाही केलं राहुल गांधी. बघा, मला काही कोणाचा बद्दल म्हणायचं नाही आहे. मी माझी संस्कृतीप्रमाणे, आणि एक विसरलो, कारण तोही आपल्या जिल्ह्याचे पार्ट म्हणजे डॉक्टर नामदेवराव किरसान, तेही आपल्या गोंदिया जिल्ह्याचे आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा काही भाग गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये आहे. त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही खासदारांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या आणि आपल्या विदर्भाच्या, आपल्या परिसराच्या चांगला काहीतरी विकास करावा अशी माझी पण त्यांनाही शुभेच्छा आहे. सर, शरद पवारांनी म्हटलं आहे की अजित पवार यांच्या परतीच्या दारं बंद झालेत असं विधान केलं आहे. काय सांगू? आता जाऊ द्या, हे सगळं आता असं आहे, राजकारणामध्ये अनेक गोष्ट घडतात, अनेक नेते काही ना काही बोलत असतात. अनेक वर्षानुवर्ष आम्ही सगळ्यांनी काही वेगवेगळी भूमिकामध्ये आम्ही राहिलेलो आहोत. राजकारण आता शिवसेना आणि पवारसाहेब ते एकत्र येणंच म्हणजे ते पहिलंच आश्चर्य होतं ना. राष्ट्रवादी पक्ष माहितीकडे किती जागाचा प्रस्ताव असं आहे, आम्हालाही समजतं की 3 पक्ष असल्यामुळे काय आम्हाला सगळ्या जागेचा जो दावा नाही करता येणार, पण साधारणतः आमचे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळीस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 होते. ते 57 आमदार तो पहिलेच होते जुने. त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील. आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे.